नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। आज या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत सोयाबीनचे दर कसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कमाल आणि किमाल किंवा सरासरी यामध्ये आपण पूर्ण जे बाजार भाव आहेत, आपण महाराष्ट्रातील बाजार भाव आपण सोयाबीनचे दर पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण जे बाजार भाव आहेत ते समजून जातील। या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिल्यांदा म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये बघूयात। त्यामध्ये बघितले 4275 रुपये आपल्याला किमान आवक पाहायला मिळालेली आहे आणि सरासरी पाहायला मिळालेली आहे 4350 रुपये। यामध्ये बघितलं असेल आपल्याला आवक वाढली की शेतकरी हा सोयाबीन बाजारात घेऊन गेल्यानंतर त्याला खूपच काही कमी भाव मिळत आहे आणि सरकारकडून आपल्याला जे हमी भाव आहे तो हमी भाव आपल्याला मिळत नाही, त्यामुळे भलती काही फसवणूक होत आहे। तर यामध्ये बघितलं असेल आपण माजलगावमध्ये बघितलंय 1001 क्विंटल आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे, पण त्या ठिकाणी बघितलंय की दर अगदी कमी मिळालेला आहे, म्हणजे 3500 आपल्याला, तर कमाल दर आपल्याला 4411 रुपये पाहायला मिळालेले आहेत। यामध्ये बघितलं आपण दर आवक वाढली तरीही जो दर आहे तो दरामध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवत आहे। यामध्ये बघितलं असे कळवणमध्ये बघितलंय किमान दर आहे 4200 ते 4500 आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता कोरेगावमध्ये बघितलंय 5300। यामध्ये असं स्थगित आणि स्थिर भाव आहे। या ठिकाणी आवक ही कमी आहे तरीही जास्त भाव आपल्याला या इथे पाहायला मिळालेला आहे। आज आपण सर्वाधिक जे बाजारभाव आहेत ते बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पहिल्यांदा बघितलंय तुळजापूरमध्ये बघितलंय 4350 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूरमध्ये बघितलं गेलंय की आवक आहे 4525 रुपये ही आवक आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये बघितलंय 3900 ते 3450 रुपये आपल्याला आवक पाहायला मिळत आहे। आता जळगावमध्ये बघितले 4350 रुपये ते 4500 रुपये या दरात आपल्याला आवक पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये बघितले 3900 ते 4350 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत। आता हिंगोलीमध्ये बघितले 3900 ते 4350 रुपये दर आपल्याला मिळालेले आहेत। यामध्ये लासरगावमध्ये बघितले, लासरगावमध्ये 3651 रुपये ते 4420 पर्यंत आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे। आता यवतमाळ बघितलंय की यवतमाळमध्ये 4000 ते आपल्याला 4500 या दरात आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे। यामध्ये आपल्याला पिवळी जी सोयाबीन आहे त्या सोयाबीनला जास्त दर पाहायला मिळत आहेत। यामध्ये उंबरखेडमध्ये बघितलंय तुम्हाला 4500 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिद्धीमध्ये बघितलंय 4400 रुपये आणि मलकापूरमध्ये बघितलंय 4265 रुपये। आणि या ठिकाणी आपल्याला एक पुलगाव आहे, त्या पुलगावमध्ये आपल्याला 4600 रुपये दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। तर हे एक बाजारभाव बघितलंय, पिवळ्या सोयाबीन आपल्याला जास्त बाजारभाव पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा अंदाज बघा, सोयाबीनचे दर कुठे जास्त किंवा कमी आहेत यामध्ये आपण बघितलं पाहिजे आणि तरच बाजारामध्ये आपली सोयाबीन घेऊन गेले पाहिजे। हा व्हिडिओ जर आपल्या उपयुक्त वाटला असेल, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि जेणेकरून हा व्हिडिओच्या मार्फत त्यांना हमी भाव किंवा जास्त भाव मिळेल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुठल्याही तुमची शंका असेल, कमेंट असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।